नमस्कार. नवरात्रीच्या या खास एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्रीनिमित्त आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत असतो. नवरात्री म्हणजे देवीच्या विविध रूपांची पूजा आणि स्त्री शक्तीचा गौरव. या पवित्र उत्सवात आपण केवळ आध्यात्मिकच नाही तर सांस्कृतिक वारशालाही स्मरतो. कोल्हापूर ही महालक्ष्मीची नगरी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर. या वारशाचं जतन करणाऱ्या कामाशी निगडीत आज अमरजा निंबाळकर मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. पुरातत्व विभागाशी त्या संबंधित आहेत. मी मॅमचं मनापासून ताराणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि या नवरात्रीनिमित्त तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहात, तर थोडक्यात पहिला आपला परिचय करून द्या. नमस्कार. तसं तर कोल्हापूर हे एक खूप माझ्यासाठी कर्मभूमी पण आहे. जन्मभूमी तर आहेच, कर्मभूमी आहे. आणि ज्या पद्धतीत आज मी काम करत आहे तर मला वाटते एक ह्या शक्तिपीठाचं आणि महालक्ष्मीचं खूप मोठं मला एक आशीर्वाद लाभलेला आहे. तर मी वास्तुविशारद आहे आणि वास्तुविशारद हे मी 1991मध्ये माझं 1991 साली माझं कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी व्यवसायात पूर्णपणे आपल्याला झोकून दिलेलं होतं. पण माझं ज्यावेळेला माझं कॉलेज शिक्षण चालू होतं त्यावेळेला मी अशा क्षेत्रात अशा विविध म्हणजे जे ह्याच्यातले जे प्रमुख आहेत किंवा जे तज्ज्ञ आहेत अशा लोकांच्यावर काम केले, जे संवर्धन म्हणजे वारसा संवर्धनातलं त्यांचं नाव लौकिक जागतिक पातळीवर आहे. अशा लोकांच्यावर मी अहमदाबाद ह्या शहरात काम केलं. आणि मला कधीही वाटलं नाही की मी ह्या क्षेत्रात परत येईन किंवा त्यांच्याबरोबर बरंचसं डॉक्युमेंटेशनमध्ये खूप माझा सहभाग होता. प्लस माझं साईटवरती कशा पद्धतीनं हे जे आपण डॉक्युमेंटेशन केले ते कशा पद्धतीत तुम्ही स्थळांवरती ह्याचं उभारणी करू शकता, तर अशा पद्धतीनं माझी वाटचाल चालू होती. पण मोस्टली माझं कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या व्यवसायात जास्त माझं कल होता आणि मी त्याच्यात भरपूर काम केले. म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे 3 वर्षात मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये होते तेव्हापासूनच ॲक्च्युली व्यवसायामध्ये बरंचसं माझा हे केला काळ गेला. आणि वर्ष म्हणजे ह्याच्यात राहत गेल्या असताना कोल्हापूर हे कलानगरी, कोल्हापूर ऐतिहासिक ह्याच्यात ठेवा जो आहे कोल्हापूरचा तो किती महत्त्वाचा आणि मोठा आहे ह्याचं थोडीशी व्याप्ती आणि हे मी थोडंसं आत्मसात करत गेले, त्याच्यावर अभ्यास करत गेले. काही अशा लोकांच्यावर काम करायची संधी आली जे माझ्या व्यवसायातले नाही आहेत पण ज्यांना वारसा आणि वारसाचं महत्त्व काय ह्याच्यामध्ये त्यांचं खूप प्रभुत्व होतं. अशा लोकांच्यावर मी खूप प्रमाणात काम केलं. थोडासा अर्थात विरोध होता माझ्या घरातून की आपलं काम वेगळं आहे आणि आपण बाई माणूस आहोत तर आपल्याला थोड्या मर्यादा ओलांडणं गरजेचं नाही आहे आणि आपण मर्यादेत राहून आपलं काम पुढं चालवावं, अशा पद्धतीनं माझी सुरुवात झाली ह्याच्यात. पण बरेच कामं करत असताना जे आपण झोकून देतो, मला वाटते ही एका बाईची एक अंतकरणातलं एक ही भूमिका आहे. मी असं बघितलं आहे की विमेन ऑफ एनिवेअर फ्रॉम द वर्ल्ड त्यांची एक अशी भूमिका असते की जे काय करू ते मनापासून करायचं आणि त्याला जर सगळ्यांची साथ मिळत गेली, आपण आपल्याला ऑफकोर्स आधी प्रूव्ह करायला हवं आपल्या म्हणजे त्याच्यातल्या आपण जे काही श्रेय अभ्यास करतो किंवा जे आपण त्याच्यात ती माहिती घेऊन आपण ज्यावेळेला काम करतो ते ती पूरक आहे त्याचं टेस्टिंग करून. नुसतं मला ज्ञान आहे आणि ज्ञान जर ते उपयोगात आणू शकलो नाही तर मला वाटते फारसा त्या ज्ञान हे ज्ञान म्हणूनच एक राहतं, इन्फॉर्मेशन म्हणून राहतं, ज्ञान म्हणून नाही. ज्यावेळेला तुम्ही जे काय माहिती घेता ते ज्ञानात रूपांतर करतात आणि ते ज्ञान तुम्ही ज्यावेळेला ॲक्च्युली ह्याच्यात आणता, रिअल वर्ल्डमध्ये आणता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या ज्ञानाची पूर्तता होते असं मला वाटतं. आणि अशा मार्गदर्शनामध्ये मला खूप गुरूंचा आशीर्वादही मिळाला आणि त्याप्रमाणे मी काम करत गेले ह्या व्यवसायात. आणि मला वाटते की इतकं मोठं हे व्यापक आहे. पूर्वी सुरुवातीला ह्याचं फार लोकांना एवढं कौतुक नव्हतं की बाबा किंवा माहिती नव्हती किंवा गरज वाटत नव्हती की आपल्याकडे इतका मोठा प्रचंड मोठा प्राचीन ठेवासुद्धा आहे आणि हा प्राचीन ठेवा आपण जगापुढे कसा आणला पाहिजे
का आणला पाहिजे, कशासाठी आणला पाहिजे, हे आपलं उद्देश त्यावेळेला फार कमी लोकांना असं होतं. पण जे लोक होती पण ती जोमानं काम करत होती आणि त्याच रेसमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्येच माझाही भरपूर मोठा सहभाग झाला आणि त्याप्रमाणे मी माझी वाटचाल अशी पुरं करत गेले. मॅडम, मला विचारायचं आहे की पुरातत्व खात्याशी तुम्ही संबंधित आहेत, कशा प्रकारचं काम तिथं होतं आणि मग मुख्य जबाबदारी काय असते? मूळ उद्देश जो पुरातत्व विभागाचा आहे, म्हणजे जे प्राचीन आपली मंदिरं आहेत, प्राचीन आपला जो ठेवा आहे, धरोहर आहेत, प्लस समाध्या आहेत किंवा खूप अशी स्थळं आहेत जिथं ज्यांचं जतन संवर्धन थोड्या का होईना प्रमाणात करत गेलेलं आहे, पण त्याच्यामध्ये खूप कमीत कमी प्रमाणात त्याच्यावरती बदल घडलेले आहेत. असे जे ठिकाणं आहेत जे मूळ स्वरूपात त्याचा ठेवा आज देखील खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला दिसतो. त्याच्यामधलं उदाहरण देत बोलते की आपलं खिद्रापूरचं कोपेश्वरचं मंदिर किंवा आणखीन काही अशी मंदिरं आणि समाधीस्थळं आहेत की ज्यांच्यावरती काळाच्या ह्या ओघात कुठेही कमीत कमी बदल झाल्या असल्यामुळे तशा इमारती किंवा ह्या पुरातत्व विभागाच्या अंडर ॲक्च्युली येतात आणि अर्थातच त्या 100 वर्षाहून अधिक किंवा 100 वर्ष तरी पूर्ण झाले असले पाहिजेत असं त्याचं निकष आहे. आणि अशी इमारतींचं पुरातत्व विभाग देखभाल करते आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनमध्येही त्यांचा मोठा वाटा असतो. आत्ता तरी मी म्हणेन पुरातत्व विभाग का मोठ्या लेवलला ह्याच्यात उतरलं आहे आणि हे एक आमच्यासाठी खूप आनंददायी बाब आहे. आता कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे, तर मग इथल्या कोणत्या प्रमुख ऐतिहासिक स्थळावर तुम्ही काम केले? सर्वप्रथम म्हणजे शाहू जन्मस्थळ हे एकमेव असं मोठं पुरातत्व विभागाचं एक म्हणजे राज्यस्तरीय पुरातत्व विभागाच्या अंडर येतं. आपल्याला पुरातत्व विभागाच्या अंडर आपले 7 इमारती आहेत, म्हणजे किल्ले पण आहेत त्याच्यात बरंचसं भुदरगडचं किल्ला, विशाळगडचा किल्ला, ह्याच्यावर बरंचसं मला काम करायची संधी मिळाली. निदान डोसियर म्हणजे डॉक्युमेंटेशन करायची भरपूर संधी मिळाली. आरे म्हणजे बीड, आरे आणि बहिरेश्वर हे एक आम्ही त्याला एक आम्ही म्हणू की म्हणजे रिलिजियस सर्किट म्हणून आम्ही ज्याला ओळखतो. तर अशा ह्या सर्किटमधलं आरेमध्ये एक महादेव मंदिर म्हणून आहे, प्राचीन महादेव मंदिर आहे. त्या पर्टिक्युलर एरियाचं मला काम करायची मोठी संधी मिळाली. त्याचबरोबर हे काम करत असताना किंवा ही माहिती गोळा करत असताना पुरातत्व विभागाच्या अंडर जे काम आहे, जे राज्यस्तरीय पुरातत्व विभागाच्या अंडर आहे, तर खूप गोष्टींचा ह्याच्यात सखोल अभ्यास माझा झाला आणि मला वाटते ती मी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं प्रसारही करू शकले पुरातत्व विभागाच्या मदतीने. आणि प्रत्येक जसं जागतिक वारसा दिन असेल किंवा जागतिक वारसा सप्ताह असेल किंवा इतर महिन्यातसुद्धा एक तरी उपक्रम आपण पुरातत्व विभागावर करावं, तशी आमची खूप मोठी अशी चांगली मैत्री पण झाली. आणि त्याचबरोबर माझा एक एम्पॅनलमेंट म्हणतो की त्यांनी एक आर्किटेक्टची एक यादी केली सर्वप्रथम, खूप वर्ष झाले त्याला, तर त्या यादीमध्येही माझा म्हणजे ॲज अन एम्पॅनल्ड आर्किटेक्ट म्हणून मला काम करायची त्यांच्याबरोबर संधी मिळाली. तर तसं काम करत त्यांच्याबरोबर माझा एक हे झालं. आणि प्लस अंबाबाई महालक्ष्मी मंदिर जे ॲक्च्युली हेरिटेज ग्रेड 1 साईट मानले जाते, पुरातत्वसाठी त्याचं नॉमिनेशन झालं. अजून त्याचं फायनल डॉक्युमेंटेशन पुरातत्वमध्ये गेलं आहे का नाही त्याचं अजून तरी झालेलं नाही आहे पूर्णपणे ते. पण त्यांचा ऑफकोर्स प्रत्येक जसं हे झालं तसं मी वारसा स्थळांची यादी जी आहे कोल्हापूरसाठी आज ज्याचं गॅझेट झाले 74 आपल्याकडं हेरिटेज यादी आहे आणि तीच यादी आपण एक 10 वर्ष आधी ती यादी आणि थोडी वाढवून 250 पर्यंत आपण फक्त शहरापुरतं निर्मित अशी ही पुरातत्व म्हणजे ही अशी वारसा स्थळांची यादी एक तयार केली. तर त्याच्यात खूप मोठं आम्ही सहभाग केला आहे, त्याच्यात काम केलं आहे. आणि ही 74 जे आपले स्थळं आहेत त्यांच्या यादी आणि ही जी आपण जी एक आणखी अमेंडेड यादी आणि जी केली आहे ज्याच्यामध्ये 250हून अधिक आपण जवळजवळ वारसा स्थळं शहर्या म्हणजे आपलं म्युन्सिपल लिमिट्समध्ये मर्यादित अशी आम्ही यादी एक बनवली आहे.
तर मला वाटते की एक मोठ्या प्रमाणात हा ठेवा पुढे आणणे आणि त्यांच्यामध्ये ह्याचं एक उत्सुकता आणि एक आपलेपणा निर्माण होणं हे आमचा मोठा ह्याच्यातला ध्येय राहिलेला आहे. शालेय मुलं असतील ह्यांच्याबरोबर ही हेरिटेजच्या निमित्तानं काम करायची मोठी संधी प्राप्त झाली आणि मला वाटते कारण शालेय मुलांबरोबर ह्याचं वेगळं एक धोरण निर्माण होतं आणि एक शहर त्या पद्धतीनं वाढायला चालू होतं. आणि सगळ्यात मोठा आम्हाला जो आव्हान होतं ते म्हणजे राजकीय मंडळींवरती ह्याचं एक महत्त्व काय आहे ते त्यांच्या पुढे ठेवणे. आणि कारण मला वाटते की आजकाल ही राजकीय मंडळीसुद्धा खूप त्यांचं गोड म्हणजे ह्याच्यात अभ्यास करतात ते आणि त्यांनाही आता जाणीव झाली आहे एवढं म्हणजे पर्यटन एवढं वाढल्यामुळं आणि पर्यटन इतकं म्हणजे व्हर्च्युअल पर्यटनसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले त्याच्यामुळे पर्यटनचा जो आपल्याकडं आपल्या GDPला त्याचा जो फायदा आहे ते सगळ्यांना आता म्हणजे त्याची माहिती हे झालेली आहे. ज्यावेळेला आपल्या गावात बाहेरून लोक यायला लागतात आणि पर्यटन वाढतं तर आपलं त्याचबरोबर आपलं इकॉनॉमिक कंडिशन जे आपलं जे व्यावसायिक जे स्वरूप आहे ते शहराचं वाढायला लागतं. मग त्या शहराला वेगवेगळ्या उपक्रमांची अत्यावश्यक लाभते. तर त्याच्यातही बरंचसा आम्ही सहभाग दिलेला आहे. जे आपलं रिजनल प्लॅन कोल्हापूरचा बनत होता ज्याला मोठा तो आराखडा तयार होत होता तर त्याच्यासाठी खूप मोठे निकष आम्ही त्याच्यात तयार केले. आता जे UDCPR आपण मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्रात जे आपण ज्याचे नियमावली वापरतो त्या नियमावलीमध्ये हेरिटेजचा जे निकष आहेत त्यांचा समावेश नव्हता. पण ते डिझाईन करण्यापासून त्याच्यामध्ये आम्ही भरपूर सहभाग केलं आणि एक प्रत्येक वारसा स्थळाची आपण कशी माहिती पुरवू शकतो जी एक प्राथमिक माहिती असेल आणि ती कशी आपण लोकांच्या मनात म्हणजे लोकांच्यापर्यंत पोचवू शकतो ह्याचं आम्ही खूप मोठा आता ठेवा लोकांपुढे आणत आहोत. त्याचबरोबर कलेक्टर कोल्हापूर असतील किंवा SP असतील किंवा जिल्हा परिषदचे CEO असतील अशा ह्या सगळ्यांच्या बरोबर काम करत असताना मला लक्षात आलं की प्रत्येकाला एक खूप म्हणजे इच्छा आहे की ह्याच्यात खूप भरभरून काम करायची. कारण आज ज्या पद्धतीने कोल्हापूर वाढायला लागले अजूनही सुंदर कोल्हापूर आहे, अजूनही कलात्मक कोल्हापूर आहे, अजूनही आपल्याकडं तो मोठा ठेवा आपण जतन करत आहोत आणि आज लोकजागृती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की मला वाटतं अभिमान वाटतो की कोल्हापूर शहर ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत अतिशय संदिग्ध आहे आणि म्हणजे संदिग्ध म्हणण्यापेक्षा सेन्सिटिव्ह आहे. मला विचारायचं आहे की पुरातत्व खात्यातील कामामध्ये फक्त जुन्या वस्तूंचाच विचार होतो, जुन्या गोष्टींचाच देखभालीचा विचार होतो की त्यामध्ये संशोधन, संवर्धन आणि लोकजागृतीचा समावेश देखील होतो का? हो म्हणजे संशोधन आणि संवर्धन हे मूळ आहे, मूळ निकष आहेत पुरातत्व विभागाचे. म्हणजे ज्या इमारती आज पुरातत्व म्हणून ह्याच्यामध्ये यादीत येतात त्यांचं संशोधन हे सगळ्यात प्रामुख्य न व्हायला म्हणजे त्यांचं निकषच आहे तो की जे डॉक्युमेंटेशन पुरातत्व विभागाकडे जे निकष आहेत त्याच्यामध्ये बसणं ते वारसा स्थळ हे अतिशय महत्त्वाचा त्यांचा निकष आहे आणि त्यांचं काम पण महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्युमेंटेशनचं आहे. बरं, पुरातत्व खात्यामध्ये काम करताना कोणती आव्हाने तुम्हाला पेलावी लागली, काय सांगाल याबद्दल? सगळ्यात मोठं आव्हान सुरुवातीला वाटलं होतं की व्हॉट वुड दिस वुमेन डू, म्हणजे एक बाई म्हणून ह्याच्यात किती मोठं काम करता येईल ह्या म्हणजे तसं एक अभ्यास किती आहे. पण ज्यावेळेला त्यांनी जाणलं की ह्यांना बरीचशी त्यांनी माहिती आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे, प्लस त्यांनी म्हणजे साईट फील्ड वर्क पण केलेलं आहे, म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये जाऊन काम केलेलं आहे, माहिती गोळा केलेली आहे. त्यावेळेला थोडासा आणि आम्ही ज्या पद्धतीनं मांडणी केली ऐतिहासिक स्थळ म्हणजे सगळ्यात माझं मोठं आव्हान होतं की शाहू जन्मस्थळ हे जागतिक पातळीवरच्या पद्धतीनं त्याचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं. ह्याच्यासाठी ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या मदतीनेच अर्थात खूप चांगले अधिकारी लाभले त्यावेळेला
एक म्हणजे साळीसाहेब म्हणून मी प्रामुख्याने उल्लेख करते. अतिशय मी म्हणेन की खूप डेडिकेटेड असा ऑफिसर मला मिळाले आणि त्यांचं ह्याच्यामधलं अभ्यास आणि त्यांनी ज्या पद्धतीनं जे संशोधनचं जे उपक्रम असतात, जे निकष असतात, त्यांचं अंमलबजावणी ज्या पद्धतीनं ते करत होते आणि त्याचंही प्रबोधन जे करत होते ते मला वाटते खूप त्याच्यातनंही मी खूप शिकले आणि मला खूप एक वेगळं कनेक्शन म्हणजे वारसा स्थळांच्या बद्दलचं आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीनं संवर्धन करायला पाहिजे आणि ते जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं त्याचं आपण एक ठेवायला पाहिजे, त्याच्यातलं खूप मला अभ्यास करायला मिळाला. आणि जसं तुम्ही म्हटला की आव्हाने खूप होती, पण ती आता सगळी आव्हाने इतक्या सहजपणे निघून गेली की आता त्या आव्हानांबद्दल मला फारसं काही हे वाटत नाही की ते आव्हानं म्हणजे एक स्वतःचंच अपग्रेडेशन, म्हणजे नॉलेज अपग्रेडेशन म्हणा किंवा ज्ञानामध्ये भर पडणे म्हणा आणि ते किती सुंदर पद्धतीनं आपण समाजापुढे आणू शकतो ह्याचं मला खूप हे चांगल्या पद्धतीनं मला लोकांचा सहभाग मिळाला, अधिकाऱ्यांचा सहभाग मिळाला आणि आपल्या राजकीय मंडळींचा तर खूप भरभरून सहभाग मिळाला. एक मैत्रीची एक जोड आमची जमली आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला पर्यटन स्थळ चालू झालं किंवा करायचं एक मध्यभाग आलं, जरी अडचणी आल्या तर त्याच्यात एक समजुतीनं निकष समजून आणि त्याच्यावरती परिणाम जे काय मिळवले ते मला वाटतं एक सुखद अनुभव होता. कोल्हापूरमध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत, तर सर्वात ऐतिहासिक महत्त्वाचं ठिकाण तुमच्या दृष्टीनं कोणतं आहे आणि तुम्हाला त्याची संवर्धन करण्याची गरज वाटते का? असं कुठलं ठिकाण आहे का? मला वाटते मला नाव घेताना सुद्धा म्हणजे अंगावर शहारे येतात की खिद्रापूरचं जे आपलं कोपेश्वर मंदिर आहे हे अतिशय सर्वात सुंदर आणि एक कोल्हापूरला लाभलेला एक दागिना आहे. पन्हाळा किल्ला आहे, पन्हाळ्यात आता जागतिक स्तरात आलेलंच आहे. त्याचबरोबर खिद्रापूर कोपेश्वर मंदिरसुद्धा आपलं जागतिक पातळीवर युनेस्कोच्या यादीत यावं हे माझं एक स्वप्न आहे. आणि कारण त्याचं महत्त्वाचं की त्याच्यात कमीत कमी त्याच्यात इंटरव्हेन्शन झालेलं आहे, कमीत कमी बदल त्या मंदिराच्या शैलीत झालेले आहेत आणि त्याचं संवर्धन खरं ज्या पद्धतीनं व्हायला हवं ते होत नाही आहे. तर मला असं सर्व राजकीय मंडळी असतील, अधिकारी मंडळी असतील तर आपण एक चांगली मोठी टीम करून अत्यावश्यक आहे आता, कारण ते मंदिर ज्या पद्धतीनं आज पुराच्या ओघात त्याच्यावरती ज्या वेदना होतात किंवा जे डिके होतोय ते डिके थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप गरज आहे आता की त्याच्यात मोठ्या प्रमाणात आणि खूप सेन्सिटिव्हली त्याच्यात जाणं, त्याच्यासाठी बघणं, त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि मला वाटते हे 2 ठिकाण आत्ता तरी मी मोठ्या ह्याच्याने सांगू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडं तीर्थक्षेत्र आराखडा सुरू होतो आहे, तर अंबाबाई मंदिर ही त्या धर्तीवर व्हावं, पण अर्थात बरेचसे त्याच्यात आव्हाने आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यात बघायला मिळतात की खूप बदल होतात, पण ते बदल चांगल्या ह्यानं व्हावेत ही आमची खूप इच्छा आहे. तर होईल ते. आजच्या तरुण पिढीला इतिहासाबद्दल किंवा पुरातत्व विभागाबद्दल किती माहिती असं तुम्हाला वाटतंय आणि त्या तरुणांना त्या गोष्टीमध्ये रस निर्माण व्हावा यासाठी काय सल्ला द्याल? तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे, जसं आता डिजिटल मीडियाचं आपण बघतोच आहे की केवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांपुढे माहिती सहजपणे मिळते आहे. आता आपलं एक महत्त्वाची जबाबदारी असं मी मानते की अशी आहे की जी माहिती आज सोशल मीडियावर ज्या वारसा स्थळांबरोबर जात आहे ती योग्य जावी, कारण ज्या प्रमाणात आज युवा पिढी सोशल मीडिया आणि ह्या तांत्रिक ह्याच्यामध्ये गुंतलेली आहे किंवा त्यांच्यामध्ये एक इझी टूल मिळालेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडं खूप माहिती आहे असं माझं म्हणणं आहे आणि ती माहिती ते चांगल्या रीते त्याच्यावरती अंमलबजावणी करतात हे मला अभिमान आहे आपल्या युवा पिढीला. आणि खूप म्हणजे जबाबदारीनं ते ऐतिहासिक स्थळांकडं आजकाल पाहणी करतात, बघायला जातात किंवा सहभागी होतात. आम्ही जेवढे उपक्रम आता एक वारसा म्हणजे हेरिटेज वॉक जे आम्ही करतो किंवा काही वर्कशॉप्स करतो पुरातत्व विभागाबरोबर,
ऐतिहासिक स्थळांच्याबद्दल माहिती पुरवणे. तर दरवर्षी आमचं हे उपक्रम आम्ही ज्या पद्धतीनं राबवतो आणि ज्या पद्धतीनं जेवढा मोठ्या पद्धतीनं आमच्याकडे जो सहभाग होतो, जे आपल्याकडे 15 महाविद्यालय आहेत. आज आपल्याकडं इंटॅक ही एक संस्था आहे जी जागतिक पातळीवर काम करते, युनेस्को बरोबर काम करते. आज भारतात त्याचा मोठा प्रेझन्स आहे. आणि जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याबरोबर इंटॅक म्हणजे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, त्याची आपली शाखा कोल्हापूरसाठी आज आहे. आणि आय एम द कन्व्हीनर. मला वाटते की खूप जबाबदारीचं एक धोरण आम्ही स्वीकारलं आहे की युवा पिढीला जास्तीत जास्त ह्याच्यात आम्ही सहभाग करून घेतला आहे, ज्याच्यामुळे आपले जे ऐतिहासिक स्थळं आहेत, आत्ता आम्ही लिस्टिंग केली आहे, जो 3000 ऐतिहासिक स्थळं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला जी लाभलेली आहेत, त्यांचं मॅपिंग आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आज आर्किटेक्चर कॉलेजेस असतील, DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आपलं प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग कॉलेज ऑफ आर्किटेक्चर असेल, आणि आणखीन जे आपल्या जवळपासचे जिल्हे आहेत त्यांच्यामधलं जे आपल्याकडे आर्किटेक्चर कॉलेज लाभलेले आहेत त्यांच्या सहाय्याने आम्ही एक डॉक्युमेंटेशन तयार करतो आहे. आज KITसुद्धा आमच्याकडं आले की आम्हीही सहभागी होतो ह्या आपल्या उपक्रमामध्ये, की ज्याच्यामुळे आपला जो ठेवा आहे, कोल्हापूरचा जो महान ठेवा आहे, तो जागतिक पातळीवर योग्य पद्धतीनं कसा जावा. तर मला वाटते की भरपूरसे आपले जे प्रश्न खूप महत्त्वाचे होते आणि ह्या सगळ्या प्रश्नांना मला वाटते की आपलीसुद्धा जी आपण प्रेस किंवा मीडिया जे काय प्रसार करते आणि ज्या योग्य पद्धतीनं आपण प्रसार करणे किती आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी आत्ता मला वाटते खूप गरजाही आहेत अजूनही, त्याही आपण राजकीय मंडळींच्या समोर आपण आव्हाने करू शकतो. थोडंसं त्यांच्याकडूनही प्रेरणादायी काही गोष्टी होत आहेत, त्यांना सहभागी करणे. मला वाटते हे सगळ्यांचं आपलं एक महत्त्वाचं एक उपक्रम असणार आहे. स्थानिक लोकांच्या लोकसहभागाशिवाय एखादा ऐतिहासिक वारसा जपणं किती कठीण असतं असं तुम्हाला वाटतं, आणि त्यासाठी कोणते उपक्रम राबवले पाहिजेत किंवा काय प्रयत्न झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला वाटते स्थानिक सहभागाशिवाय कुठलंही उपक्रम जे काय आज राबवला जात असेल तर तो अपयशी ठरेल, हे मी ठामपणे बोलते. कारण आज जे स्थानिक मंडळींना जे त्याचा जो त्या ठेवाचा जो माहिती आहे, त्या ठेवाचं जे महत्त्व आहे, कारण ते रोज उठून ती म्हणजे इतिहास स्थळे बघतात, पाहतात, अनुभवतात, तर त्यांचा जो अनुभव आहे तो मला वाटते अत्यंत मौलाचा आहे. आणि ॲज आय वुड से एन एक्सपर्ट और ह्याच्यात आवडी असणारं माझ्यासारखा व्यक्ती, त्या अनुभवाच्यासाठी आम्ही खूप धडपडत असतो की कुठले लोक आपल्याला कशा पद्धतीचा अनुभव देतात किंवा त्या जागेबद्दलची माहिती पुरवतात. मला वाटते स्थानिक पातळीवरच्या लोकांच्याबरोबर पीपल सेंट्रिक ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ते यशस्वी होत नाही, असं माझं म्हणणं आहे. पुरातत्व क्षेत्रात महिलांची भूमिका कशी आहे आणि तुमचा अनुभव काय सांगाल? तुम्ही अधिकारी म्हणून त्यामध्ये काम करताय, तर तुमचा अनुभव आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. जागतिक पातळीवर माहिती म्हणजे खूप वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या संघटनांबरोबर काम केल्याबद्दल मला लक्षात आलं की महिला आता खूप मोठ्या प्रमाणात ह्याकडे खूप बारकाईने ह्याच्यात आहेत आणि लक्ष देतात आणि खूप जोमाने काम करतात. आणि मला वाटते एक प्रेरणा आहे माझ्यासाठी की वेगवेगळ्या स्तरावर अशा महिलांना बघितल्यानंतर, कारण आज कुठेही महत्त्वाच्या कुठल्याही ऐतिहासिक स्थळांवर काम करायला मला वाटते खूप मोठ्या प्रमाणात महिला आज, मी ज्यावेळेला सुरुवात केली 1992 साली 93 साली, तर त्याला खूप मोजक्या महिला होत्या ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या, पण आता खूप मोठ्या प्रमाणात महिला ह्याच्यात उतरलेल्या आहेत. त्यामुळे मला अभिमान वाटतो की, आणि मला वाटतं की लवकरच आपण एक खूप असे महत्त्वाचे उपक्रम बघणार आहेत भारतात की जे खूप आपल्याला त्याच्यामधनं एक प्रेरणा घेण्यासारखे असे स्थळं आज तयार होतात. उदाहरण देण्यात, आज आता नालंदा बिहारमध्ये मी काम करते, तर तिथलं जे पटना म्युझियम आहे, असं वाटणारही नाही की हे भारतात हे म्युझियम असू शकतं. इतक्या सुंदर पद्धतीने, इतक्या म्हणजे जे कोण अभ्यासू आहे, जे कोण पर्यटनमध्ये जाऊ इच्छितात, बघू इच्छितात की भारतातलं पर्यटन आज किती मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये इतकं आपल्याकडे संधी आहेत उपलब्ध
की आणि आपण करू शकतो. म्हणजे जागतिक पातळीलाच्या तोडीचं असं हे पटना म्युझियम आज आहे. मला वाटते सगळ्यांनी आवर्जून ते पाहावं. जे सर्वजण ह्या क्षेत्रात काम करत आहेत, ह्याच्यात सहभाग त्यांचा आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं, ह्या सर्वांनी थोडंसं बिहारमध्ये किंवा पटनामध्ये प्रामुख्याने कशा पद्धतीनं ऐतिहासिक स्थळांचं जतन व्हायला लागले आणि त्याच्यावरती किती मोठ्या प्रमाणात काय पद्धतीनं काम होतं आहे. म्हणजे जे म्हणतो ना खऱ्या अर्थानं संवर्धनचं जे आपल्याला या पद्धतीची मंदिरं बांधली गेली, त्या देवीचं आरास किंवा त्या देवीला लोकांपुढे किती भाविकपणे लोकांनी ज्याला पाय ठेवतो किंवा एक जर्नी असते ती मंदिरामध्ये गर्भगृहाकडे जाण्यापर्यंत, आणि ज्या सुंदर पद्धतीनं त्या मंदिरचं शैलीचं निर्माण होतो, तसंच आपल्याला सगळ्या ऐतिहासिक स्थळांकडे त्या पद्धतीने बघण्याची गरज आहे. भविष्यात कोल्हापूरमधील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी काही उपक्रम हाती घेणार का मग? आत्तासुद्धा चालूच आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात. आज आपण हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या माध्यमातून सुद्धा ज्या पद्धतीनं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा काही जे निकष आणि ठेवा आज आम्ही मांडत आहोत, त्याच्यामध्ये बऱ्याच सगळ्यांचं म्हणजे जे सगळे आज बिल्डर मंडळीसुद्धा आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारी जी लोकं आहेत, इंडस्ट्री असेल, कॉमर्स असेल किंवा इवन मेडिकल लाईनमध्ये असेल, मेडिकल ह्याच्यामध्ये सुद्धा काम, आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यटनमध्ये जी काम करणारी आज जी सगळी मंडळी आहेत, त्यांचा जो म्हणजे आपले ह्या ऐतिहासिक स्थळांकडे बघायचा जो हे आहे उपक्रम आहेत. आज सगळे बरेचसे उपक्रम, आज तीर्थक्षेत्र आराखडासुद्धा अशा पद्धतीनं आहे की जो ऐतिहासिक स्थळांना महत्त्व देतं. आणि आपल्याकडं तर वेगवेगळ्या स्तरावरचं ऐतिहासिक स्थळांची मांडणी आहे. त्याच्याचमध्ये आम्ही एक हेरिटेज स्ट्रीट म्हणून आज जगात जिथेही तुम्ही जाल तर खूप फार छान पद्धतीने एक मार्ग तयार केला जातो. जसं लंडनमध्ये आहे, जसं युरोपियन कंट्रीजमध्ये प्रत्येक गावात तुम्ही जर गेला तर एक मार्ग असतो, एक स्ट्रीट असते की जी हेरिटेज स्ट्रीट म्हणून ओळखली जाते. आणि आपल्याकडं तर खूप सुंदर प्रत्येक तालुक्यामध्ये जे आपले सगळे 12 तालुके आपल्याला लाभलेले आहेत, त्या प्रत्येक 12 तालुक्यामध्ये समृद्ध असं आपलं वारसा आहे आणि ते आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्याचं जतन करायला पाहिजे असं माझी भावना आहे. आणि मला वाटते खूप छान प्रश्न विचारतायत. सांस्कृतिक वारशाबद्दल आता तुम्ही इतकी इन्फॉर्मेशन सांगितली, आमच्या प्रेक्षकांना किंवा तरुणांना आजच्या काय संदेश द्याल? हे जपणूक अशीच राहावी, ही जी वारसास्थळे आहे याचा जो ठेवा आहे तो अविरत चिरंतन राहावा, यासाठी काय संदेश द्याल? सर्वात मोठं आव्हान जो आज म्हणजे भावी पिढीसमोर आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंटला बघितलं जातं आणि वारसा स्थळांचं ज्यावेळेला तिथं उल्लेख होतो त्यावेळेला कमीत कमी ती जी रचना केलेली आहे पूर्वजांनी आपल्या, ती रचनामध्ये न बदल करता ज्यावेळेला आपण ॲडॅप्टिव्ह रियूज म्हणतो, एक नवीन गोष्ट ज्यावेळेला त्या उपक्रमात आपण राबवायचं म्हणतो, जसं शाहू जन्मस्थळमध्ये जो महाराजांचा ठेवा आहे, जे आपण आज ते आपले आधारस्तंभ आहे आणि आज आपल्या ते प्रेरणास्थान आहे, त्या प्रेरणास्थानमध्ये पूर्वी ज्या पद्धतीनं त्या बांधकामाची रचना होती, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कलात्मक पद्धतीनं जी ठेवा होता त्याला रिस्पेक्ट देणे, हे मला वाटते एक सगळ्यात मोठं डेव्हलपमेंटच्यासाठी आव्हान आहे की कशा पद्धतीनं करणे. तर तज्ज्ञांचा गरज आहे की तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावं. लोक सहभागातून त्याच्यामध्ये खूप मोठा एक आपण चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवू शकतो. आणि जी गरज आहे आज कोल्हापूरला, की जसं पुण्याला लाभलेलं आहे की एक पुरातन विभागाचं एक वेगळं एक डेडिकेटेड तिथं एक कार्यक्रम म्हणजे विभाग आहे, तसंच कोल्हापूरला इतका मोठा ठेवा आहे आणि आपल्या आजूबाजूला जे 5-6 जे मोठे प्रमुख जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वारसा स्थळांचा ठेवा इतका मोठा आहे. तर एक स्वतंत्र कोल्हापूरसाठी म्हणजे डिव्हिजन व्हावं पुरातन विभागाचं,
तर हे मला वाटते अत्यंत आवश्यक आहे. कारण लोक आज पुण्या मुंबईला पोचायला थोडंसं अजूनही तितकं इझी जरी डिजिटल मीडिया असला तरी तितक्या प्रमाणात त्याचं प्रबोधन होत नाही किंवा तितक्या प्रमाणात काही गोष्टींना मार्ग मिळत नाहीत. मग मला वाटते जलद गतीनं पण संवेदनशील आणि संवर्धनला रिस्पेक्टफुली काम करणे हे आता मला वाटते भावी पिढीला आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी संवर्धनच्या मला वाटते खूप महत्त्वाचं आहे. तर या होत्या नवरात्रीनिमित्त आलेल्या अमरजा निंबाळकर मॅडम. आपल्या इतिहासाची जपणूक ही फक्त पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याची जबाबदारी नाही, ती आपली सुद्धा आहे. आज आपण जर हा ठेवा जपला तर तो पुढच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल. मॅडमनी पुरातत्व विभागाशी अनेक प्रश्नांची उत्तरे अतिशय ठळकपणे इथं मुद्दे मांडले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी पुरातत्व विभागामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टींचा परामर्श इथं आपल्या दर्शकांसमोर मांडला. मी मॅडमचं ताराणीच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि आजचा कार्यक्रम इथं संपवते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.